केंद्र आणि राज्य सरकारनं येत्या 31 मार्चपर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचा निर्धार केला आहे आणि त्या अनुषंगानं पोलिसांनी देखील नक्षलविरोधी अभियान तीव्र केलंय। जे नक्षलवादी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी राज्य शासनानं नक्षल आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजना सुरू केली आहे। या आवाहनाला प्रतिसाद देत गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड झोनचा प्रवक्ता जहाल माओवादी नामे अनंत उर्फ विकास नागपुरे यांच्यासह एकूण 14 नक्षलवाद्यांनी नुकतंच गोंदिया जिल्हा पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलंय। विकास नागपुरे आणि त्याची पत्नी सध्या गडचिरोली जिल्ह्यातल्या अद्याप आत्मसमर्पण न केलेल्या नक्षलवाद्यांना शस्त्रांचा मार्ग सोडून देण्याचं आवाहन करत आहेत। नक्षलवाद चळवळीमुळे कोणाचंही भलं होणार नाही। शासनानं दिलेला आत्मसमर्पणाचा पर्याय स्वीकारून मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हावं असं आवाहन ते करत आहेत। या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे। राज्यातल्या दुर्गम अशा गोंदिया जिल्ह्यासह इतर दुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यातल्या आदिवासींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन कार्यरत आहे।